न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। भाजपा आमदार संजय केनेकर यांच्याकडून हनुमान चालीसा पाठ। भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार संजय केनेकर यांनी आज महाआरती हनुमान चालीसा पठण केलंय। संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी ते चिकलठाणा या भागातील अतिक्रमणे शुक्रवारी काढण्यात आली। ही अतिक्रमणे एका विशिष्ट धर्माला समोर ठेवून काढण्यात आल्याचा आरोप आमदार संजय केनेकर यांनी केलाय। आमदार संजय केनेकर यांनी म्हटलं आहे की शहरात काही विशिष्ट जाती समूह दहशत निर्माण करण्याचं काम करत आहेत। आमदार संजय केनेकर यांनी आज महाआरती करत हनुमान चालीसा पठण केलं। हे हनुमान चालीसा पठण शहरात परिवर्तन घडवणारे राहील असा विश्वास त्यांनी यावेळेस दिला। मुकुंदवाडी येथे अतिक्रमणाच्या नावाखाली दहशत पसरवण्याचा प्रकार आहे तो मोडीत काढण्याचं काम आम्ही केलं आहे असं देखील संजय खेडेकर यांनी म्हटलं आहे। मी काही आमदार होण्याकरता किंवा आमदार राहण्याकरता करत नाही। ते बघा, मैं दिन 4 रहू ना रहूं, मैं दिन 4 रहू ना रहूं, लेकिन मेरा देश, मेरा धर्म और मेरी संस्कृति ये कायम रहना चाहिए, चिरंतर इसलिए याच्याकरता ही आरती अभियान आहे। निश्चितपणे या शहरात एक मोठी ऊर्जा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून निर्माण व्हावी आणि जे काही इथले नागरिक आहेत त्या नागरिकांच्या सर्व समृद्धीला आपण नागरिकांना समृद्धी मिळवण्याच्या भावनेतून ही भारतीय निश्चितपणे आपल्या शहराची परिवर्तनाची दिशा घेऊन आम्ही काम करतोय आणि ही जी मंडळी, हीच ताकद, ही हनुमान आहे, ही हनुमान रूपी आहे आणि निश्चितपणे रामाच्या या एकवचनेप्रमाणे लोकांची सेवा करणे आणि मनोभावे करणे ही भावना ठेवूनच हे काम चालू आहे। निश्चितपणे आपला आशीर्वाद सातत्याने राहू द्या। हनुमान चालीसा हे सतत पठण चालणार आहे। येणाऱ्या काळात विक्रम होईल, इतका मोठा हनुमान चालीसाचा मेळावा होणार आहे आपल्या शहरात, की विक्रमी होणार। शहर पाहत आहे की एक दिवशी एवढा मोठा विक्रमी मेळावा आहे। मी ती लवकरच सांगेल तुम्हाला। निश्चितपणे आपण त्या मेळाव्यात सहभाग व्हावा आणि निश्चितपणे हा एक हिंदू संस्कृतीचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। निश्चितपणे याच्यातून फार मोठं परिवर्तन हिंदू संस्कृतीचं, या देशाचं आणि धर्माचं होणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याच अभियानात मी फिरतोय। आपण सातत्याने आशीर्वाद देत राहावा। जय हिंद। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। पंढरपुरात 4000 सायकलस्वारांची निघाली दिंडी। महाराष्ट्रातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत। अशातच महाराष्ट्रातील 80 शहरातून 4000 सायकलची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे। पंढरपुरात आज सायकल संमेलन होते आहे। या निमित्ताने सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला। फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यात आलं। राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकलस्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली। स्वच्छता वारी सोबत सायकल चालवायला येऊन आलाय काय? पंढरपूरमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघतो, वर्षापासून ही सायकल वारी बरेचसे सहकार्य अख्ख्या महाराष्ट्रातून साजरी करत असतात। मला ते खूप
चांगल्या हेतून हे पायी वारीच्या ऐवजी सायकल रॅली आहे आणि त्या सायकल रॅलीच्या माध्यमातून जे पंढरपूर नगरीमध्ये त्यांचं सगळ्यांचं आगमन झालं, मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. विज्युअल घेतात, विज्युअल घेतो. आज इथे पंढरपूर इथे सायक्लोथॉनच्या माध्यमातून दरवर्षी खूप चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्रातल्या सायकलिंगच्या लोकांच्या माध्यमातून केला जातो आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्रीजी त्यांच्या आयडियातनं फिट इंडिया मोहीम हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे. म्हणून स्पोर्ट मंत्रालयाच्या माध्यमातून संडे ऑन सायकल हा कार्यक्रम दर संडेला घेतला जातो पूर्ण देशभरामध्ये. आणि जेव्हा मला माहित पडलं की पंढरपूरला आणि खास करून आज एकादशी पण आहे, रविवार पण आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही सायकल चालवणारे लोक आहे इथे येतात, इथे रिंगण घालतात आणि पंढरपूरच्या दर्शनासाठी येतात आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून स्पोर्ट मिनिस्ट्रीच्या माध्यमातून फिट इंडियाच्या माध्यमातून आज याला रिकॉग्नाइज करून आज आम्ही सुद्धा इथे आलेलो आहोत. आपले पालकमंत्री साहेब सुद्धा इथे आहे, आमदार महोदय वगैरे सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. आणि भविष्यात फिट इंडियाच्या अंतर्गत सायकलिंग ला कसं पुढे घेऊन जाता येईल त्यासाठी स्पोर्ट मिनिस्ट्री पूर्णपणे मदत करेल त्यांना. आज आम्ही ते सर्टिफिकेट पण इथे देणार आहोत आणि फिट इंडिया मोहीम हे पुढे घेऊन जाण्यासाठी सायकलिंग अजून जास्तीत जास्त वाढली पाहिजे, चांगले लोक पुढे गेले पाहिजे, या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक आहे. अजित पवार. माळेगाव मतदान लोकशाही पद्धतीने चालणारी निवडणूक आहे. प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे, ते मतदार पार पडतील. कोण विकास करणार हे मतदार ठरवतील. जे काही नियम कायदे आहेत त्याप्रमाणे निवडणुका सगळ्या होत असतात. सहकारातल्या सहकाराच्या पद्धतीने होत असतात. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्या नियमाप्रमाणे होत असतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील, जिल्हा बँका असतील, जिल्हा दूध संघ, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिट्या, ह्या काही सहकारीच्या संस्था आहेत. या सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्या भागात शेतकरी याबद्दलचा निर्णय घेत असतात. ते त्या संस्थेचे मालक असतात आणि ते जेव्हा 5 वर्षाच्या करता ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात. तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली आपली भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 37 गावातल्या असणाऱ्या सभासदांच्या समोर मांडलेली आहे. त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे. आता त्याच्याबद्दलचा निर्णय सुज्ञ सभासद मतदार बंधू भगिनी घेतील
लोकशाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल, कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा भाव देईल, या सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असं मला विश्वास आहे. दादा, मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर म्हणजे हे असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली. तुला काय त्रास होतो? तो माझा अधिकार आहे, मी काय स्वीकारावं. मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे. तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कोणाला करायचं, काय करायचं. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे, आम्हाला कामाची आवड आहे, संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे. त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहेत. छत्रपतीला तर इंदापूर बारामती 2 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे. सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय. त्याच्यामुळे जवळपास 1,00,000-1.25 लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला आहे. छत्रपतीप्रमाणे दादा, जर माळेगावची निवडणूक म्हणजे हे करण्याचा आपण का प्रयत्न केला जातो? माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते उकळून काय काढून उपयोग आहे. आता आज मतदान होतंय, ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान करतायत, बाकीच्या 67 ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतायत. मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ता विचारण्याची वेळ नाही आहे. एकदा मतदान होऊ द्या, त्यानंतर आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू. वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा, त्या मुलाखतीला दादा 24ला गुलाल कुणाचा पडला ते तुम्ही ठरवायचं ना. एवढी रंगत म्हणजे रंगत कुठली आली? तुम्ही मीडियाने आणली. मीडियाने आपल्या सगळीकडे बघा अमके विरुद्ध अमके, अमके विरुद्ध तमके सगळं तुम्ही दाखवता. मीडिया ह्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. मीडियाने जर ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती. अर्थात तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही ते दाखवताय, तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं काम करतायत, माहिती देण्याचं काम करतात. बँकेमध्ये जे प्रकरण घडलं त्या संदर्भात माझी साईटी चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. हे मला कुणी काय मागणी केली त्याला उत्तर मी देत बसत नाही. तो त्यांचा प्रश्न. आता मी तुम्हाला उत्तरं दिली, तुम्ही दुसऱ्याला विचार. अजित पवार आता असं म्हणलं, तुमचं काय म्हणणं आहे? अरे तुमचं काय म्हणणं आहे? तसं माझं मत मी तुमच्या पुढं मांडलं की नाही. इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. मला ह्यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझी नो कॉमेंट्स. वारीच्या संदर्भातला प्रश्न ठेवली गेली तुमच्या मार्गदर्शनाखाली बँक चालते, आरोप केला जातो. माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही. मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा 2 वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे. 2.5 वर्ष झाली असतील. त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे, ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं, दीर्घ मुदतीचं कर्ज मिळतं. अशा पद्धतीनं आहे. माझा काही संबंध नाही. तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे. चौकशी करावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं. त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे, सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे, विकास सोसायटी आहे, दूध सोसायटी आहे. 3 संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही. मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं. कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे, तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे. पण मला कुणी सांगितलं हे करा, मला ते तसल्यात पडायचंच नाही, ज्याचं त्याला लखलाप. तुम्ही अगदी पीडीसीसी बँकेमध्ये तिथं जे मी निळकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे
त्या पॅनलचा एक तरी सदस्य होता का? कुणी त्याच्यामध्ये नव्हतं. आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा. मात्र तिथं आत्ताही तिथं लोक बसलेलीच असतील. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. बारामतीमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. संतांच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपुरात महास्वच्छता अभियान. आषाढी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी आज पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवलं जात आहे. तब्बल 4,500 ते 5,000 अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या हातून शहरात 42 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर हे चकाचक झालेलं आहे. निर्मल वारी करण्याचे ध्येय यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठेवलेलं आहे. यातूनच पंढरपुरात महास्वच्छता होत आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत. नळाला पाणी आलं म्हणून मोटर सुरू करताना विद्युत धक्क्याने एकाचा मृत्यू. जालना शहरातील म्हाडा कॉलनीतील घटना. जालन्यात नळाला पाणी आलं म्हणून मोटर सुरू करताना विद्युत धक्क्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गजानन शेषराव पाचपांडव असे मृत व्यक्तीचे नाव असून तो म्हाडा कॉलनीतील रहिवासी आहे. महानगरपालिकेने रात्रीच्या 10:30 नंतर नळाला पाणी सोडलं. त्यामुळे नळाला पाणी आलं म्हणून झोपेतून उठून गजानन पाचपांडव हे मोटर सुरू करताना त्यांना शॉक लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महानगरपालिकेने दिवसा पाणी सोडलं असतं तर अशी घटना झाली नसती, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काय घटना घडली दादा? घटना अशी घडली की रात्रीला 10:30 वाजता पाणी आलं. हे गजानन शेषराव पाची पांडव हा मोटर लावण्याकरता गेला होता. त्याच्यानंतर त्याचे शॉट लागून त्याचा मृत्यू झाला आणि महानगरपालिकेवाले 11, 10:30 ते 11, कधी 10:30, 11च्या नंतरच पाणी सोडतात. रात माणसाला झोप लागेल राहती. झोपून उठल्यानंतर अशी घटना होती. मागणी काय तुमची? आमची मागणी हीच आहे महानगरपालिकेला की बा काहीतरी तुम्ही व्यवस्था करा. आमची सकाळी जर सोडलं असतं ही बळी गेला नसता. दमून थकून आल्यामुळं तुमच्या माणसाचा जीव घ्या मृत्यू याचा जिम्मेदार महानगरपालिका राहील. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे. आणि कल्याण
खडकपाडा सर्कल परिसरात KDMCची मुख्य भूमिगत जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया। कल्याणच्या खडकपाडा सर्कल परिसरात KDMCची मुख्य भूमिगत जलवाहिनी फुटली आहे। CCTVची केबल टाकताना JCBचा फटका लागल्याने KDMCची भूमिगत मुख्य जलवाहिनी फुटली। पाण्याचे उंच फवारे उडून लाखो लिटर पाणी वाया गेले। कल्याण डोंबिवली परिसरात पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता, महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल। मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे। खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद। विदेश नीति नहीं है, पहली बार 10 साल में इस सरकार को या देश का कोई विदेश नीति, कोई भूमिका ही नहीं है। देश विश्व में इतने बड़े बड़ी बातें हो रही है, लेकिन देश को, हमारे हिंदुस्तान को कोई पूछ नहीं रहा है। प्रेसिडेंट ट्रम्प तो पूछता ही नहीं है। मैंने कहा ना, हमारा वॉर रुकवा दिया। हम जीत रहे थे, हम पाकिस्तान के ऊपर विजय प्राप्त करने जा रहे थे, हमारी सेना, वो हमको रुकवा दिया। और यही प्रेसिडेंट ट्रम्प इजराइल के साथ खड़ा है और ईरान पर बॉम्ब डाल रहा है। रणनीति हम मान सकते हैं किस तरीके से हमारा वॉर रुकवा कर पाकिस्तान को बुलाया जा रहा है, निधन करवाया जा रहा है। नहीं, प्रेसिडेंट, देखिए, प्रेसिडेंट ट्रम्प मोदी को चाहता नहीं है। प्रेसिडेंट ट्रम्प का हिंदुस्तान के साथ कोई झगड़ा नहीं हो सकता, लेकिन प्रेसिडेंट ट्रम्प या अमेरिका सरकार को चाहती नहीं है, ऐसा लगता है मुझे। चलिए, अमित शाह का पहला सोनिया गांधी ने आर्टिकल लिखा है जिसमें कहा गया है कि भारत ईरान का पुराने समय से दोस्त रहा है और ऐसे में इस तरीके की चुप्पी ईरान के लिए। देखिए, देश को एक भूमिका, एक दिशा होनी चाहिए विदेश नीति के बारे में। जब से मोदी जी आए हैं तब से इस देश को या हमारे सरकार की कोई विदेश नीति नहीं है, कोई फॉरेन पॉलिसी नहीं है, कोई फॉरेन पॉलिसी नहीं, बस घूम रहे हैं। देश की तिजोरी का पैसा खर्चा हो रहा है, 200 देशों में अब तक 500 करोड़ खर्चा हो गया है। मोदी जी घूम रहे हैं, बस फोटो निकाल रहे हैं, वीडियो क्लिप निकाल रहे हैं, रील्स हो रहे हैं, लेकिन विदेश नीति क्या है? हमारी ईरान और इजराइल का जो युद्ध चल रहा है उसमें हमारी भूमिका क्या है? रशिया और यूक्रेन का युद्ध चल रहा है, हमारी भूमिका क्या है? प्रेसिडेंट ट्रम्प बार बार बोल रहा है कि हम भारत पाकिस्तान का युद्ध रुकवाया है। जनरल मुनीर को डिनर को बुलाया व्हाइट हाउस में। मोदी जी की भूमिका क्या है? मोदी जी चुप्पी साधे क्यों बैठे हैं? या बिहार में आकर बोलते हैं, महाराष्ट्र में आकर बोलते हैं, हाँ बोलिए ना। सर, अमित शाह का पहला बयान है पहलगाम के ऊपर कि हम जो सिंधु नदी का पानी है, किसका? सिंधु नदी का जो पानी है हम नहीं देंगे, ऐसा उनका कहना है। जो भी पानी हम पूरी तरीके से वापरेंगे, पहला उनका बयान। देखिए, ये बयान आ जाएगा। सबसे पहले अमित शाह जी ये बताइए, जिस 4 हमलावरों ने हमारी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। म्हसरूळला अज्ञात व्यक्तीचा अर्धनग्न मृतदेह, पोलीस तपास सुरू। म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील गजपंत सिद्धक्षेत्र चांभारलेणीच्या पायथ्याशी 31 ते 35 वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। शहरात सातत्यानं होणाऱ्या खुनाच्या घटनेनं नागरिक भयभीत झालेले आहेत। अर्धनग्न अवस्थेत पडलेल्या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही। अज्ञात मृतदेहाच्या शरीरावर जखमा असल्यामुळे संबंधित प्रकरणी खून करून मृतदेह फेकून दिल्याचं दिसत आहे। म्हसरूळ हद्दीतील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अंकुश चिंतामण आणि इतर अधिकारी तसेच क्राईमचे अधिकारी आणि डॉग स्क्वॅड घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित हत्या ही कशातून आणि कोणत्या कारणाने घडली याचा तपास पोलीस करत आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे